स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना नेमकी काय आहे? आपण फक्त नगरसेवक ही संकल्पना ऐकली होती. तर स्वीकृत नगरसेवक म्हणजे हे नगरसेवक निवडणुकीच्या माध्यमातून जनतेतून निवडून येत नाही, तर जे व्यक्ती शिक्षण, कला, विज्ञान, पर्यावरण इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ असतात त्यांना वेगवेगळ्या समित्यामध्ये काम करण्याची संधी मिळते. शहराच्या विकासासाठी धोरणे ठरवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाते. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करणार आहे. असे एकंदर त्यांचे काम असणार आहे. व महानगरपालिका किंवा नगर परिषद यांच्यामधील एकूण जागेच्या 10% स्थान त्यांना दिले जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या महानगरपालिकेमध्ये 200 नगरसेवक आहेत, तर स्वीकृत नगरसेवकांची संख्या त्यांच्या 10% म्हणजे 20 असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ज्ञानाचा फायदा महानगरपालिका, नगर परिषदेला काम करताना झाला पाहिजे. यासाठी स्वीकृत नगरसेवक असणार आहे. जसे आपण राज्यसभा खासदार, विधान परिषदेचे आमदार नेमतो, अगदी तसेच महापौर किंवा नगर परिषदेमधील नगरपालिकेच्या प्रमुखाच्या शिफारसनुसार राज्य सरकार स्थानिक जे लोक आहे, प्रशासकीय अधिकारी असतील, तो त्या स्वीकृत नगरसेवकाची नेमणूक करणार आहे. मात्र नगरसेवकांना महापौर व उपमहापौर त्यांच्या निवडीबाबत मतदान करण्याचा कोणताही अधिकार नसणार आहे. धन्यवाद.